वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की नुकतीच जी आहे अपडेट समोर आली आहे आणि पवित्र पोर्टलवर जागेसंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अपडेट नंतर सोबत VC पार पडलेली आहे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत त्या संदर्भात सुद्धा। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जागांची जी संख्या आहे किंवा पदसंख्या जी पवित्र पोर्टलवर आलेली आहे आणि जागांसंदर्भात शिक्षक भरती 2025-26 मध्ये एकूण जागा किती येणार आहेत त्या संदर्भात जागांची जी आकडेवारी आहे पवित्र पोर्टलवर आलेल्या त्या संदर्भातच निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातच काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, शालेय शिक्षण विभागाअंतर्गत आजच्या तारखेमध्ये जे आहे ऑनलाईन VC जी आहे पार पडलेली आहे। आता ही बैठक का घेण्यात आली होती त्याच्या मागचं कारण होतं, खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करण्यात आल्या या बैठकीमध्ये। त्याच्यामधली एक प्रमुख गोष्ट जी होती ती होती शिक्षक भरती 2025-26। ठीक आहे, आता ही ऑनलाईन बैठक जी आहे किंवा ऑनलाईन VC जी आहे पार पडलेली आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी जे काही होते ते सर्व उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीखाली ही पूर्ण बैठक पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये काही गोष्टींवर जे आहे निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट अजून तुम्हाला सांगतो की पवित्र पोर्टलवर जाहिरातींचं जे प्रमाण आहे सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर ज्या काही आस्थापनांनी जाहिराती दिलेल्या आहेत तर त्यांचं प्रमाण जर बघितलं आपण तर त्यानुसार पवित्र पोर्टलवर 15 जूनपर्यंत म्हणजे 15 जून 2026 पर्यंत शेवटची तारीख आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे जाहिरातींसाठी। पण तोपर्यंत 15 जून 2026 पर्यंत पूर्ण आस्थापनांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचसाठी ही VC पार पडलेली आहे। आणि त्याचमुळे जे आहे आता तुम्ही जर विचारलं की बुवा कशामुळे जाहिरातींना उशीर होते, कशामुळे जाहिराती ज्या आहेत आतापर्यंत सर्व आस्थापनांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती का आल्या नाहीत, तर याच्या मागचे प्रमुख 2-3 कारणं आहेत। पहिलं जे कारण आहे ते आहे रोस्टर आणि बिंदू नामावली जी आहे ती पूर्ण नसणे। म्हणजे थोडक्यात काही ठिकाणचं जे रोस्टर जे आहे त्याचं कामच पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्यामुळे जी जाहिरात आहे आस्थापनांना ती जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर देता येत नाहीये। रोस्टर आणि बिंदू नामावलीचं काम जे आहे ते थोडंफार जे आहे काही ठिकाणचं जे आहे पूर्ण झालं की त्या जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येतील। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे पदोन्नतीसाठी सुद्धा जे आहे आदेश देण्यात आलेले आहे। म्हणजे पदोन्नती प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पार पाडा आणि जी काही पदसंख्या असेल रिक्त पदसंख्या ती सुद्धा पवित्र पोर्टलवर जे आहे शिक्षक भरती 2025-26 साठी जे आहे दाखवा, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे पदोन्नती प्रक्रिया सुद्धा जी आहे पार पाडायची बाकी आहे। त्याच्यामुळे पदोन्नतीसाठी जे आहे निर्देश देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे जे आहे ही प्रक्रिया झाल्यानंतर जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती प्रक्रियेत जाहिरात देताना तुम्हाला माहीत असेल कदाचित पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना आस्थापनांना वेगळा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तो टॅब उपलब्ध करून दिल्यानंतर सगळ्यात अगोदर कोणत्याही आस्थापनेला स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन केल्यानंतर विहित नमुन्यामध्ये स्वतःची जी जाहिरात आहे ती पवित्र पोर्टलवर द्यावी लागेल। विदाऊट इंटरव्ह्यूसाठी असेल किंवा विथ इंटरव्ह्यूसाठी असेल, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी आस्थापना कोणतीही आस्थापना असेल तर तिला स्वतःची जाहिरात देण्यासाठी विहित नमुन्यामध्ये ती जाहिरात द्यावी लागेल। त्याच्यामध्ये विषय नुसार, प्रवर्गानुसार आणि माध्यमानुसार आणि कोणत्या वर्गासाठी ती जाहिरात आहे त्यानुसार तुम्हाला जे आहे पदसंख्या दाखवावी लागणार आहे। तर यानुसार ज्या या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व आस्थापनांना रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे। तर काही आस्थापनांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, काही आस्थापनांचं रजिस्ट्रेशन अजूनही बाकी आहे आणि काही आस्थापनांच्या जाहिराती पवित्र पोर्टलला आलेल्या आहे, काही आस्थापनांच्या जाहिराती पवित्र पोर्टलला येण्याच्या बाकी आहे। आता जोपर्यंत पूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होत नाही, म्हणजे जेवढ्या काही जिल्हा परिषदा असतील ज्यांच्यामध्ये रिक्त पदसंख्या आहे आणि जेवढ्या काही महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी आस्थापना असतील त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित या सर्वांच्या जागा जोपर्यंत पवित्र पोर्टलवर पूर्णपणे येत नाही आणि सोबत कला क्रीडा शिक्षकांच्या जागा आणि सोबत अध्यापक विद्यालयाच्या जागा, आदिवासी विभागांच्या जागा आणि विशेष म्हणजे समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासुद्धा जागा ज्या आहेत आश्रमशाळा किंवा निवासी शाळा यांच्यासुद्धा पदसंख्या ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येण्यासाठी काही कालावधी जाऊ शकतो। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहेत हे काही कारणं सांगितली किंवा ह्या काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे जाहिराती पवित्र पोर्टलवर जेवढ्या पाहिजे तेवढ्या ज्या आहे आतापर्यंत किंवा पूर्ण आस्थापनांच्या जाहिराती आतापर्यंत पवित्र पोर्टलवर आलेल्या नाहीत। आता तुमचा पुढचा प्रश्न हा असू शकतो की जाहिरातींना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार का, म्हणजे 15 जूनपर्यंत पूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलवर आस्थापनांच्या अपलोड होतील का? तर याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण की दिवस कमी आहे आणि कमी दिवसामध्ये या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणं बाकी आहे। म्हणजे आता जर समजा बघितलं आपण तर सद्यस्थितीमध्ये आजची 3 तारीख आहे आणि 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर येणाऱ्या काही दिवसामध्ये या जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील।
पण काही जाहिराती पवित्र पोर्टलवर आल्यानंतर सुद्धा जर काही जाहिराती पवित्र पोर्टलवर येण्याच्या बाकी असतील तर त्यावेळेस मात्र मुदतवाढ कदाचित मिळू शकते. हा जर तरचा प्रश्न आहे, मुदतवाढ मिळणार किंवा नाही मिळणार. पण शक्यता अशी वाटते की या कमी दिवसांमध्ये जर जाहिराती अपलोड नाही झाल्या तर मात्र परत एकदा जी आहे कदाचित मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ते आताच आपल्याला कन्फर्म सांगता येणार नाही मुदतवाढ मिळणार किंवा नाही मिळणार. पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेवढ्या जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील तेवढ्याच पदांसाठी शिक्षक पद भरतीचा टप्पा 1 जो आहे तो राबवला जाणार आहे. मग जर टप्पा 1 जास्त पदांसाठी व्हायचा असेल तर त्यासाठी सर्व जिल्हा परिषदांच्या ज्या काही रिक्त पदसंख्या असतील 80% मान्यतेनुसार, म्हणजे तुमच्या म्हणजे एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये जर 100 पदं रिक्त आहेत तर त्यापैकी 80 पदं जे आहेत भरायला मान्यता आहे. मग ते जे 80 पदं आहेत ते पवित्र पोर्टलवर येण्यासाठी जे आहेत त्या आस्थापनांना वेळ द्यावा लागेल. म्हणजे थोडक्यात कोणतीही आस्थापना असेल, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी आस्थापना, तर त्यांच्या 80% प्रमाणामध्ये जे काही जागा असतील त्या पवित्र पोर्टलवर येण्यासाठी काही कालावधी त्यांना दिला जाऊ शकतो. आता आपण होप करूया किंवा आशा करूया की या येणाऱ्या कमी दिवसामध्ये किंवा 15 जूनपर्यंत जे आहे या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होऊन पूर्ण जाहिराती पवित्र पोर्टलवर याव्या, जेणेकरून मुदतवाढ देण्याची गोष्ट जी आहे ती भासणार नाही किंवा गरज भासणार नाही. आणि जर समजा पूर्ण जाहिराती नाही आल्या, काही जाहिराती जर बाकी राहिल्या तर त्यावेळेस मात्र मुदतवाढ कदाचित मिळेल. आता एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे, जर जास्तीत जास्त आस्थापनांनी जाहिराती दिल्या तर त्याच्यामुळे होणार काय आहे, टप्पा 1 जो आहे 2025-2026 मध्ये शिक्षक भरतीचा तो जास्तीत जास्त पदांसाठी होईल. आता शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जो आहे तो किती पदांपर्यंत जाऊ शकतो, तर बघा जिल्हा परिषदेच्या जागा, नंतर महानगरपालिका, नगरपालिकेच्या जागा, खाजगीच्या जागा आणि सोबत बाकीच्या इतर आस्थापना यांनी जर पूर्ण आकडेवारी म्हणजे जे काही त्यांच्याजवळ जागा असतील सर्वच आस्थापनांनी जाहिराती जर दिल्या, संच मान्यता पूर्ण असेल, रोस्टर पूर्ण असेल, बिंदुनामावली पूर्ण असेल, नंतर पदोन्नती झालेली असेल किंवा रिक्त पदसंख्या व्यवस्थित दाखवलेली असेल आणि रजिस्ट्रेशन केलेलं असेल, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर्व आस्थापनांनी स्वतःच्या जाहिराती जर दिल्या तर यावर्षी पदभरती चांगल्या पदासाठी होऊ शकते. म्हणजे टप्पा 1 जो आहे शिक्षक भरतीचा तो जास्तीत जास्त पदांसाठी होऊ शकतो. त्याच्यामुळं शिक्षक अभियोग्यताधारक जे आहेत किंवा जेवढे काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 दिलेले उमेदवार आहे किंवा सर्व अभियोगधारक जे आहेत त्यांच्यासाठी जमेची बाजू अशी आहे की जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहेत, पण मात्र त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जशा प्रमाणामध्ये पाहिजे तशा प्रमाणामध्ये येण्यासाठीच जे आहे VC पार पडलेली आहे, त्यानुसारच ते आदेश देण्यात आलेले आहे. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे की येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलवर चांगल्या प्रमाणात जाहिराती दिसू शकतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो अजून, ज्या काही जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील त्या संदर्भातच्या ज्या काही अपडेट्स असतील किंवा त्या संदर्भाच्या ज्या काही गोष्टी असतील किंवा त्या संदर्भात तुम्हाला जी काही माहिती लागेल तर ती माहिती जी आहे चॅनल मार्फत प्रोव्हाइड केल्या जाईल. आता आपलं एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की कोणत्याही विषयाच्या वर्ग 1 ते 5च्या असतील, वर्ग 6 ते 8च्या असतील, 9 ते 10च्या असतील किंवा 11वी 12च्या असतील, तुम्हाला माहीत आहे जर समजा खाजगीच्या जागा कमी आल्या तर 9 ते 12ला फटका बसू शकतो. जिल्हा परिषदेच्या जागा कमी आल्या तर वर्ग 1 ते 5ला 6 ते 8ला फटका बसू शकतो. नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या जागा कमी आल्या तर वर्ग 1 ते 8ला फटका बसू शकतो. त्याच्यामुळं कोणत्याही वर्गाच्या जागा, आणि हा विशेष मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम आणि इतर मीडियम यांना सुद्धा फटका बसू नये. कारण की जर वेळ मिळाला तर उर्दू मीडियमच्या जागा सुद्धा चांगल्या येतील, इंग्लिश मीडियमच्या जागा सुद्धा येतील, मराठी मीडियमच्या सुद्धा येतील आणि इतर मीडियमच्या किंवा हिंदी मीडियमच्या जागा सुद्धा येतील. त्याच्यामुळं जागांना ज्या आहे जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर याव्या. जवळपास पदभरतीचा टप्पा 1 जो आहे तो जास्तीत जास्त पदांसाठी व्हावा. 15-16 हजार पदांसाठी जर टप्पा 1 होत असेल तर त्यावेळेस जास्तीत जास्त उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध होईल. तर आशा करूया की येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी होतील. आणि हीच सगळ्यात मोठी तुमची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होती की सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर नेमकी सद्यस्थिती काय आहे, जाहिराती कशा प्रमाणात येत आहेत आणि नंतर VC पार पडल्यानंतर कोणकोणत्या गोष्टीमुळे ज्या आहेत जाहिरातींना उशीर होतोय आणि कोणत्या गोष्टी ज्या आहेत केल्यानंतर आता जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार आहेत. या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थितपणे सांगितल्या. आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.